आज देशामध्ये मुस्लिम समाजाबद्दल जे चुकीचं मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे, याला कारण म्हणजे अबू आझमी सारखे विचारांचे सडक्या विचारांची जी लोक आहेत, स्वतःचं राजकारण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतात आणि निरपराध मुस्लिमांना यामुळे रोषाला सामोरं जावं लागतं. पंढरपूरची वारी आज नाही सुरू झाली. या भारतामध्ये मुस्लिम धर्म येण्यापूर्वी 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही वारी सुरू झाली. सर्व धर्म जात पंथ विसरून भाविक या वारीमध्ये सहभागी होत असतात. यामध्ये अनेक मुस्लिम धर्मीय सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात. यांच्यासारखे कुठेही रस्त्यावर ट्रॅफिक बंद करून ती वारी नसते. शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने ही वारी सुरू असते. अबू आझमी कधीतरी गळ्यात टाळ मृदुंग घेऊन वारीमध्ये सहभागी व्हा. तुमच्यात तो बदल घडेल ना, तो तुमच्या समाजाकरता सुद्धा आवश्यक आहे. आपण बरगळताय, चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करताय, परंतु अशा वागण्याने दोन समाजांमध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो आपण प्रयत्न करताय ना, त्यामध्ये अनेक निरपराध लोक यामुळे बळी जाणार. त्यामुळे जे काय बोलताय ते डोकं ठिकाणावर ठेवून बोला. आज मला लाज वाटते, अबू आझमी सारख्या लोकांना लोक निवडून देत आहेत. अशा सडक्या मेंदूच्या सडक्या डोक्याच्या विचारांच्या लोकांना निवडून देत आहेत. त्यामुळे वारीवर टीका करण्याचा प्रयत्न करू नका. वारंवार अबू आझमीकडनं वादग्रस्त विधानं होत गेली. या अगोदर देखील वंदे मातरम असतील, मराठी असेल, अशा अनेक वेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले. काय वाटतं येणाऱ्या काळात त्या संदर्भात काय कारवाईची आली? देशद्रोह, देशाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा लोकांचा मतदानाचा हक्क तर काढलाच पाहिजे आणि त्यांना निवडणुकीला उभंही राहता कामा नये. अशा पद्धतीचा नियम करण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीचा नियम या देशात यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्यामुळे अशा सडक्या मेंदूच्या लोकांना लीडरशिप करण्याची जी काही संधी मिळते ती मिळणार नाही आणि समाजामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करून दंगली घडवण्याचे जे प्रयत्न करतायत त्यांना घरी बसावे लागेल. सर, संजय राऊत यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे. त्याबरोबर उद्धव ठाकरेंना सगळ्यांच्या मनातलं कळतं, ते आणि राज ठाकरे निर्णय घेतील युतीच्या संदर्भात, तो सकारात्मक असेल असं देखील आज पुन्हा एकदा त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंना सगळ्यांच्या मनातलं कळतं हे त्यांना मनकवडा म्हणायचं असेल. त्यांच्या जर मनातलं लोकांच्या कळलं असतं, शिवसैनिकांच्या मनातलं कळणं गरजेचं आहे. शिवसैनिकांच्या मनातलं त्यांना कधीच कळलं नाही. जेव्हा राजसाहेबांना त्यांनी बाजूला केलं तेव्हा शिवसैनिकांच्या मनात सुद्धा होतं की राजसाहेबांना बाजूला नाही करायला पाहिजे. नारायण राणे साहेबांना सुद्धा बाजूला केलं तेव्हाही शिवसैनिकांच्या मनात होतं की राणेसाहेबांना बाजूला नाही करायला पाहिजे. आणि ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी पक्षाला बाजूला केलं, खुर्ची करता काँग्रेसची आघाडी केली, त्यावेळीही शिवसैनिकांच्या मनात होतं की आपला नैसर्गिक मित्र हिंदुत्ववाद उद्धव ठाकरे यांनी सोडायला नाही पाहिजे. परंतु शिवसैनिकांच्याच मनातलं त्यांना कळलं नाही. हेच मोठं दुर्दैव आहे. सर, काही महिन्यांपूर्वी ज्या ईश्वर तायडे यांनी प्रवेश केला होता आपल्याकडे, ते आज भाजपमध्ये गेलेले आहेत.
काय नेमकं याच्यावर आपल्याला वाटतं या पक्षप्रवेशावर? नाही, मला काही याची कल्पना नाही आहे. मी जरा माहिती घेतो आणि मग त्यानंतर यावर प्रतिक्रिया देतो. सर, शिवसेना भवनाबाहेर आज बॅनर लागले आहेत. पुन्हा आमचं सरकार येणार, जय कामाख्या, असं त्यांनी बॅनर लावलंय. कोणाचं सरकार येणार? ठाकरे कोणाचं सरकार येणार म्हणून बॅनर लावलंय कोणी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. शिवसेना नका म्हणू, शिवसेना युबीटी म्हणा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा. शिवसेना हे नाव आमच्या पक्षाचं आहे. आमचं ऑलरेडी शासन आहे, आम्ही कशाला बॅनर लावू? कामाख्या देवीच्याबद्दल एवढं मोठं आकर्षण निर्माण झालेलं आहे. उद्धवजीने एकदा जाऊन यावं, कामाख्या देवीचं दर्शन घ्यावं, मी त्यांना विनंती करतो. आता उरली सुरलेली लोकं थांबवण्याकरता अशा पद्धतीने बॅनर लावणं त्यांना गरजेचं आहे. किल मी म्हणून ओरडत आहेत. थोड्या दिवसांनी कदाचित कपडे काढून, फाटके कपडे काढून रस्त्यावर फिरतील. सहानुभूती घेण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. ते किलमीचा बॅनर देखील ठाण्यात लागलेला आहे. टीव्ही माझ्याकडे कम ऑन किलमी ऐवजी कम ऑन सेव्ह मी म्हणाला असता तर शिंदे साहेबांनी मदतीला आले असते. अशा प्रकारचं बॅनर कुठेतरी डिव्होर्सचं काम आता ठाकरे गटाकडे. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांचा जो स्वभाव आहे, कुठेही कोण अडचणीत असेल, कोणालाही मदतीची अपेक्षा असेल तर एकनाथ शिंदे साहेब धावून जातात, मदतीला जातात. फक्त आदेश नाही देत, स्वतः लोकांच्या मदतीला धावून जातात. आता हे मला किलमी करतात म्हणजे कदाचित यांना मदतीची गरज आहे. आणि म्हणून शिवसैनिकांनी भावना व्यक्त केले की पिक्चरचे डायलॉग मारण्याऐवजी मला वाचवा असा जर आपण टाव फोडला असता तर एकनाथ शिंदेसाहेब नक्कीच तुमच्या मदतीला आले असते. एक त्यांनी त्यांच्या मनातली भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. अबू आझमी जैसे भड़काऊ दिमाग के जो लोग हैं, अपनी खुद की राजनीति करने के लिए इसी तरह के वक्तव्य करते हैं. इसीलिए हर एक मुस्लिम के बारे में देश विरोधक है ऐसी भावनाएं लोगों के मन में निर्माण हो रही है. इसकी जिम्मेदार अबू आज़मी जैसे लोग हैं, जिस लोगों का कुछ गुनाह भी नहीं होता. अबू आज़मी जैसे लोगों से उनको सफर होना पड़ता है. इसी तरह की बातें करना और दो धर्म के बीच झगड़ा लगाना, ये अबू आज़मी का काम है. अबू आज़मी विठ्ठल पंत कुलकर्णी जो ज्ञानेश्वर माऊली के पिताजी हैं, उनके नेतृत्व में पंढरपुर में वारी शुरू हो गई. 800 साल इसको हो गए. ये भारत देश में मुस्लिम धर्म आने से पहले ये पंढरपुर की वारी शुरू हुई है. ये पंढरपुर पे वारी में सभी धर्म के, जाति पंथ के लोग सब भूल के एक साथ आते हैं, भागवत धर्म की पताका लेके आगे जाते हैं. उसमें अनेक मुस्लिम लोग भी शामिल होते हैं. अबू आज़मी ऐसी वक्तव्य मत करो, आपकी पात्रता नहीं है ऐसी वक्तव्य करने की. नमाज कभी भी उठ के कहा भी रास्ते पे जाके आप लोगों को करवाने लगाते हैं, लेकिन वारी वैसी नहीं है. शिस्तबद्ध पद्धति से ये वारी निकलती है, रास्ते के एक बाजू से ये वारी निकलती है. इसलिए वारी पे टीका टिप्पणी मत करो. मुझे आज बुरा लगता है, अबू आज़मी जैसे लोग देश के राजनीति में हैं, वंदे मातरम को विरोध करते हैं, तिरंगा झंडा को विरोध करते हैं, जन गण मन को विरोध करते हैं, छत्रपति शिवाजी महाराज को विरोध करते हैं. ऐसे लोग देशद्रोही होते हैं और ऐसे लोगों को इलेक्शन में खड़ा रहना नहीं चाहिए. ऐसा कानून ये देश में आना चाहिए, ऐसा मुझे लगता है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.